पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीला प्रारंभ करत असताना मंगल करतात, वंदन करतात आणि हे वंदन करत असताना सर्वप्रथम वेदानुमोदित जो काही शिष्ट संप्रदाय आहे त्याला अनुसरून गणपती भगवंताला वंदन केलेलं आहे। गणपती भगवंताला वंदन करत असताना गणपती बाप्पाचं तात्विक स्वरूप पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूप आत्मरूपा। तात्विक रूप जे आहे तेच गणपती बाप्पाचं दैविक रूप आहे। तोच गणपती बाप्पा जो निर्गुण निराकार आहे, जो सच्चिदानंद स्वरूप आहे, जो स्वयंप्रकाश आहे, जो आत्मरूप आहे, तोच गणपती बाप्पा निर्गुण निराकार सगुण साकार होतो। म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी गणपती बाप्पाला म्हणतात, देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। देवा तुम्हीच गणपती रूपाने प्रगट झालेले आहात आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या। अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या या दैविक रूपाचं वर्णन केल्यानंतर ज्ञानोबारायांनी या ठिकाणी वाङ्मयीन गणेशाचं वर्णन केलेलं आहे। ज्ञानोबारायांना जे काम हातात घ्यायचं आहे ते वाङ्मयाचं काम हातात घ्यायचं आहे। गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहायचा आहे। एकदा का भगवान परमात्म्याचं तात्विक स्वरूप समजलं की सर्वत्र भगवान परमात्म्याचीच प्रतीती येते। झाला अंगे देव होय जो आपण तयाशी हे जन अवघे देव म्हटलं, किंवा आदव ब्रह्म अहम अस्मित्य अनुभव उदिते पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म। ज्याला मी ब्रह्म आहे असं कळालं त्याला हे सगळं जगत ब्रह्मरूप दिसत असतं। म्हणून ज्ञानी महापुरुषाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची, किंवा जयाच्या प्रतीतीच्या वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आधी। ज्याला हे सगळं परमात्मा स्वरूप दिसतं, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने। आणि याला हे सगळंच भगवत स्वरूप दिसायला लागलं। त्याने जे जे काही काम केलं ते काम सुद्धा त्याला भगवत स्वरूपच दिसतं। तो करी तेतुली पूजा, तो कल्पितो जप माझा, तो आसे तेची कपिध्वजा समाधी माझी। मग त्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर तो करतोय ना ती सगळी पूजाच आहे। म्हणून त्याला सर्व काही भगवत स्वरूप दिसत असतं। पण ज्ञानोबाराय या ठिकाणी आता वाङ्मयी पूजा करतात किंवा वाङ्मयी यज्ञ करतात। ज्ञानोबारायांना हे सुंदर असं वाङ्मय तयार करायचं आहे। म्हणून या वाङ्मयामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय पूजा करत असताना वाङ्मयीन गणपतीची पूजा करतात। शास्त्रामध्ये असं म्हटलं, यथा यक्ष
तथा बली, जसा यक्ष असतो ना तसा बली, जसं काम असताना तसा देव स्वीकारावा लागतो. ज्या पद्धतीचं काम असेल त्या पद्धतीचाच भगवान परमात्मा आपल्याला शोधावा लागतो. सर्वाच्या अगोदर गणपतीच का? कार्यरूपाने तर सगळ्या देवता, कारण रूपाने तर सगळ्या देवता एकच आहेत. ज्या देवाचं वर्णन ज्ञानोबारायांनी पहिल्याच ओळीमध्ये केलंय, जो स्वयंप्रकाश आहे, आत्मरूप आहे, तो एकच आहे. पण तोच देव कार्यरूपाने पाहिला तर वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो. तोच देव रामरूपाने अवतीर्ण होईल, तोच देव कृष्ण रूपाने अवतीर्ण होईल, तोच देव गणपती रूपाने अवतीर्ण होईल, तोच देव भगवान शंकरांच्या रूपाने अवतीर्ण होईल. आणि प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवाचंच वर्णन केलेलं असतं. अष्टादश पुराणाचा विचार आपला काल झाला. 18 पुराण आहेत. या 18 पुराणामध्ये प्रत्येक पुराणात त्या त्या देवतेचं वर्णन केलंय. तुम्ही गणेश पुराण काढलं तर त्याच्यात गणपती हीच मुख्य देवता आहे. गणपतीचं स्मरण केल्याशिवाय कोणाचंच जगात काम होत नाही. भगवान शंकरांना सुद्धा गणपतीची पूजा करावी लागली. भगवान कृष्णांना सुद्धा गणपतीची पूजा करावी लागली, तेव्हा त्यांचं जीवन सफल झालं असं वर्णन येतं. बरं, चला तुम्ही विष्णू पुराण काढून पहा. त्याच्यात विष्णूचं वर्णन केलेलं असतं. विष्णू ही सर्वश्रेष्ठ देवता आहे. बाकीच्या अन्य देवता ज्या आहेत त्या कनिष्ठ आहेत. विष्णू देवतेचं स्मरण केल्यानंतरच सगळ्या देवतांना खरा देव कोणता आहे, तो हा देवाचाही देव. बरं, शिवपुराण काढून बघा. शिवपुराण वाचायला लागल्यानंतर भगवान शिव हाच श्रेष्ठ देव आहे. बाकी सगळे कनिष्ठ देव आहेत. त्यांचं नावच काय, महादेव. मग महादेवाचीच पूजा केली पाहिजे. देवी पुराण काढून पहा. देवी पुराणामध्ये देवीचंच वर्णन केलेलं आहे. देवी ही सगळ्या जगाची आद्य आहे. देवी या जगाची सृष्टीकर्ती आहे. देवीच्याच त्या ठिकाणी अनुग्रहाने सगळे देवता काम करतात. मग सगळ्या पुराणामध्ये एखाद्या माणसाने जर सगळी पुराणं वाचली तर त्याच्या डोक्यात गोंधळ होतो. तो म्हणतो कोणतं पुराण खरं आहे? ज्याने एकच वाचलंय तो म्हणतो आमचा देव खरा आहे. रामाचं पुराण वाचलं तो म्हणतो राम खरा, कृष्णाचं वाचलं तो कृष्ण खरा, गणपतीचं वाचलं तो म्हणतो गणपती सोडून कोणता मी देव मानत नाही. मग याचं तात्पर्य समन्वय, ह्याच्यासाठी तर मग हे श्रवण करताना गुरुमुखातून ते श्रवण करावं लागतं. या सगळ्या कार्यदेवता आहेत. या कार्यदेवतांचं वर्णन जे केलेलं आहे ते कशा करता केलेलं आहे? आपापल्या आवडीच्या निवडीच्या देवाच्या ठिकाणी या सगळ्या पुराणांचं रचना व्यास महर्षींनी केली. कशा करता केली? आपापल्या आवडीनिवडीनुसार उपासना करता यावी. कोणाला गणपती बाप्पा आवडत असेल, पूर्वजन्मी त्यांनी गणपती बाप्पाची उपासना केलेली असते. कोणाला कृष्ण भगवान आवडत असेल, कोणाला दत्त आवडत असेल, कोणाला राम आवडत असेल, कोणाला देवी आवडत असेल. आवडीनिवडीनुसार आपल्याला त्या ठिकाणी त्या देवाची उपासना करत मन स्थिर करायचं आहे, मन शुद्ध करायचं आहे. आणि शेवटी मात्र ज्ञान झाल्यानंतर लक्षात येतं की एक हरी आत्मा सर्वा घटी राम सूर्यप्रकाशक सहस्र. देव एकच आहे, परंतु हे सगळ्या कार्य देवता आहेत. त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार त्यांना त्यांना उपाधी दिलेली आहे. आणि म्हणून आरंभीची देवता उपासनेची कोणती आहे? विघ्नहर्ता देवता कोणती आहे? संकट निवारण देवता कोणती आहे? ती आहे गणेश भगवान. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाचं पूजन ज्ञानोबाराय करतात. पण पूजन करत असताना हे वाङ्मयीन गणपती कशाला सांगितला? बरं, 1-2 ओव्या घेतल्या असतात तर ठीक आहे. किती घेतल्या? जवळजवळ 20 ओव्या घेतल्या. 20 ओव्यामध्ये गणपतीचं वर्णन, पण ते वाङ्मयाचं वर्णन केलंय. वाङ्मयीन गणपती आहे.
म्हणजे आता मला वाङ्मय रचायचंय ना, सगळे वाङ्मय जे आहे ते गणपती स्वरूपच आहे. त्या सगळ्या वाङ्मयाची माझ्यावर कृपा व्हावी, ती सगळी वाङ्मय ज्ञानेश्वरीत यावीत, हा एक हेतू. किंवा तुम्हाला गणपती बाप्पाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा या वाङ्मयाचं चिंतन करा, ही वाङ्मय पुढे ठेवा, तर तुमच्या बुद्धीत काहीतरी प्रकाश पडेल. आपल्याला, आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा आपली एकदम स्थूल दृष्टी देवाकडे असते. हो, काय ते देवाकडे दृष्टी असते का नसते हे मला माहिती नाही बरं का. माझ्या मागून पुढे कोण गेला ह्याच्याकडेच जास्त दृष्टी. एखादा मनुष्य चुकून मागून पुढे गेला तर पार देवाजवळ जाईपर्यंत शिव्या त्यालाच असतात. काही काही ठिकाणी लोक देवळात जातात, देवळात जाताना चप्पल बाहेर काढतात. देवळात जरी गेलं तरी त्याचं अर्ध लक्ष कुठं असतं. एका महात्म्याने तर सांगितलं, म्हटले देव अशा ठिकाणी चप्पल काढतात, देवही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे. देवाला म्हणायचं त्वमेव माताचे पिता त्वमेव, चपलीकडे बघायचं त्वमेव बंधूच्या सखा त्वमेव. असं आपलं दर्शन असतं. देवळात गेल्यानंतर देवाच्या मूर्तीच्या ठिकाणी तरी आपली कुठं वृत्ती स्थिर होते. पण ज्ञानोबाराय गणपतीचं दर्शन करतायत, पण ज्ञानोबारायांची वृत्ती कुठे गेली. अगदी देवाचं वर्णन करत असताना, दर्शन करत असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, या सगळ्या जगाचा अधिकार नाही, म्हणजे सगळ्या जगात तुम्हीच आहात. वेदामध्ये हे सांगितलेलं आहे, जो स्वयंप्रकाश आहे, जे स्वयंप्रकाश ज्ञान आहे जगामध्ये, आणि ते ज्ञान माझं सुद्धा स्वरूप आहे. माझ्या सहित ही सगळी सृष्टी परमात्मा रूप आहे. आणि असं जे काही ज्ञानस्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, तत्व आहे, ते तत्वच गणपतीच्या रूपाने प्रगट झालंय असं ज्ञानोबाराय पाहतात. आणि हे खरं दर्शन आहे. आपण दर्शन करतो पण एकदम देवाचं संकुचित, देवाला संकुचित ठेवून आपण दर्शन करतो. गुरुवरे सांगत असतात, एखादा मनुष्य माऊलींच्या समोरून चालला जात असताना, कदाचित व्यसनी मनुष्य असतो, विडी पित असतो, सिगारेट पित असतो, तंबाखू खात असतो, तंबाखू नेमकी घेतलेली असते हातात आणि माऊलीचा दरवाजा येतो. मग तो काय करतो, माऊलीला तर नमस्कार करायचा आहे पण तंबाखू हातात येतो, मागे अशी लपवतो, जय हरी म्हणतो. त्याला वाटतं माऊलीला हे काय दिसत नाही. ही देवाची असलेली संकुचित भावना आहे. पण ज्ञानोबारायांना हा जो गणपती दिसतोय तो गणपती खूप व्यापक दिसतोय. ज्ञानोबारायांना सगळ्या वाङ्मयात गणपती बाप्पाच दिसतोय, किंवा गणपतीच्या अंगावर हे सगळं वाङ्मय दिसतंय. म्हणून ज्ञानोबारायांना गणपतीचं शरीर हे कशाचं दिसलं, शरीर कशाचं दिसलं. अहो वेद म्हणा, वेद शब्द पण मन लोकांना कळत नाही. सगळं शरीर कशाचं दिसलं, वेदाचं दिसलं. म्हणजे ज्ञानोबारायांना सगळं गणपतीचं शरीर दिसतंय, ते वेद दिसतात सगळे. ते गणपतीचं शरीर सगळं वेदाचं बनलेलं आहे. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश, जेत वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. ज्ञानोबारायांनाही गणपतीचे अवयव दिसतात आणि आपल्याला गणपतीचे अवयव दिसतात. आपल्याला गणपतीचे अवयव दिसतात. नाक आहे, मोठं आहे, लांब आहे, कान आहेत, मोठे आहेत, पोट आहे, जरा विशाल आहे. पण आपण त्याच्यावर विचार काय करतो, असेल असेल, स्थूल दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतो, तात्विक दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहत नाही. पण ज्ञानोबारायांना आता हा जो गणेश आहे हा सगळा वाङ्मय स्वरूप दिसतोय, किंवा हा वाङ्मय रूपाचा गणपती पूजायचा आहे. काही इत्तेशा वाङ्मयी पूजा, वाङ्मयीन पूजा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर समर्पित करतात ज्ञानेश्वर महाराज. आणि मग ह्या ज्ञानोबारायांना सगळे अवयव जे दिसतात त्या अवयवाच्या ठिकाणी ज्ञानोबारायांना सगळ्या स्मृती दिसतात. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, लावण्याची ठेव अर्थ शोभा.
आणि मग ज्ञानोबराय त्या ठिकाणी कल्पना करतायत किंवा ज्ञानोबरायांना दिसतायत गणपतीच्या अंगावर सुंदर असे दागिने आहेत. ते दागिने कशाचे आहेत? हो, आपल्याला हिरा दिसेल, आपल्याला आणखीन वेगवेगळे कपडे दिसतील. लोक म्हणतात काय, बऱ्याच वेळेला लोक दर्शनाला जातात, दर्शनाला गेल्यानंतर देवाचे दागिनेच पाहतात, देवालाही पाहायचं विसरून जातात. हो, ते नवरात्रीमध्ये पांडुरंगाला वेगवेगळे दागिने काढतात. काही लोक गेल्यानंतर ते दागिन्याचीच चर्चा करतात, देवाची चर्चा राहिली बाजूला. अलंकारामुळे देवाला शोभा आहे का? देवामुळे अलंकाराला शोभा आहे, देवामुळे अलंकाराला शोभा आहे. पण त्या अलंकारात सुद्धा तत्व पाहणारे ऋषीमुनी आहेत, साधू संत आहेत. भगवत पूज्यपाद शंकराचार्य किंवा व्यास मुनींनी भागवताच्या शेवटी देवाचे जे काही अलंकार आहेत त्या अलंकारामध्ये तात्विक चिंतन केलंय. भगवान परमात्म्याचा जो पितांबर आहे तो पितांबर म्हणजे वेद आहेत असं वर्णन केलंय. भगवान परमात्म्याचा जो कौस्तुभ मणी आहे ते जीव तत्व आहे असं वर्णन केलंय. वेगवेगळी वर्णनं केलेली आहेत. तसं इथे गणपती बाप्पाचं वर्णन करताना ज्ञानोबार आहे. हो, हे मकराकार कुंडल आहेत, हे सांख्य आणि योग आहेत असे वर्णन आलंय देवाच्या वर्णनात. तर इथे ज्ञानोबारायांना अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे जेत पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. ही अष्टादश पुराणं जे आहेत पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, ही सगळी 18 पुराणं म्हणजे वेगवेगळे अलंकार दिसतात. आणि ते अलंकार सामान्य अलंकार नाहीत, ते रत्नाचे अलंकार आहेत. आणि त्या रत्नाच्या अलंकाराची शोभा ज्ञानोबारायांना दिसते. म्हणजे त्याच्यात आलेली जी काही प्रमेय आहेत आणि ती प्रमेय वेगवेगळ्या कथाच्या माध्यमातून सांगितलेली आहेत, शब्दरचनांच्या माध्यमातून सांगितलेले आहेत, संवादांच्या माध्यमातून सांगितलेली आहेत. ती शब्द संवाद हीच कोणी कोंदणं आहेत, कथा हीच कोणी कोंदणं आहेत आणि या कोंदणामध्ये प्रमेय सांगितलेली आहेत. या प्रमेयाला रत्न म्हटलंय. आपण त्याचा काल विचार करून आलो. रत्न जसं प्रकाशक असतं तसा हा ज्ञानप्रकाश आपल्या जीवनामध्ये देणारी ही प्रमेय आहेत. काही साधनेची प्रमेय आहेत, काही साध्य सांगणारी प्रमेय आहेत. हो, पुराणामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक तीर्थयात्रांचं वर्णन आहे, अनेक तीर्थांचं वर्णन आहे. तीर्थामध्ये गेल्यानंतर तिथे करायचे विधी आहेत त्याचं वर्णन आहे. हे साधनेचं प्रमेय सांगणारी त्या ठिकाणी रत्न आहेत. पंढरपूर तीर्थाचं काय महात्म्य आहे, आळंदी तीर्थाचं काय महात्म्य आहे, काशी तीर्थाचं काय महात्म्य आहे, गोदावरीचं काय महात्म्य आहे, गंगेचं काय महात्म्य आहे. सगळ्या पुराणामध्ये सगळं महात्म्य सांगितलेलं असतं. तिथे असलेलं प्रत्येक क्षेत्र आहे त्याचं काय महात्म्य आहे, त्या क्षेत्रात असलेली देवता तिचं काय महात्म्य आहे. ही साधनरूपी प्रमेय त्याच्यामध्ये आहेत. आणि साध्यरूपी प्रमेयाचा काल आपण विचार करून आलो. कर्माचं प्रमेय, उपासनेचं प्रमेय, ज्ञानाचं प्रमेय, ही सगळी प्रमेय हीच कोणी रत्न आहेत. ज्ञानोबारायांना ती सगळी रत्न दिसत आहेत. आणि गणपतीच्या अलंकारामध्ये असलेली ही प्रमेयरूपी रत्न ज्ञानोबाराय आता घेणार आहेत. कशा करता? ज्ञानेश्वरी करता. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय आपल्या गुरूंना मागणी करतात, माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रमेय सगळी आली पाहिजेत. ऐका, म्हटलंय का कुठं? साहित्य सोनियाच्या खाणी उघडीवी देशीच्या अक्षोनी, हा विवेक वेलीची लावणी हो देई सैंग, संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी मने गहने निरंतर. संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्यानं लावायची
आणि त्याच्याकरता गणपती बाप्पाचं वर्णन चाललंय. गणपती बाप्पा, अहो तुमचं शरीर वेदाचं आहे, म्हणजे वेदाचा अर्थ इकडे येऊ द्या. अहो स्मृती हेच तुमच्या हवेत. मला स्मृतीचा सुद्धा अर्थ जो आहे तो माझ्या ज्ञानेश्वरीत आला पाहिजे. ही अष्टादश पुराण आहेत. या अष्टादश पुराणात विखुरलेली सगळी प्रमेय आहेत. ही सगळी प्रमेय जी आहेत सुलभ भाषेमध्ये. आता एवढी पुराणं कोण वाचणार आहे? एक ज्ञानेश्वरी वाचली आणि त्याला सगळी प्रमेय मिळाली पाहिजेत. हा, प्रमेय महापुरे, हे मती गंगा जे थोरे. म्हणून ही सगळी प्रमेय माझ्या ग्रंथात आली पाहिजेत. आता ज्ञानोबारायांनी हे सगळं गणपतीचं वर्णन केलंय, गणपतीचे अलंकार सांगितले. आणि आज आपल्याला गणपतीचं काय पाहायचंय? वस्त्र पाहायचं. वस्त्र देवाला पाहत असताना पूजोनी देव पाहिजे. पूजा करायची आणि मग पाहायचं. हो, नाही तर तसाच गेला दर्शनाला. देव उघडा बंबा तसाच आहे. देवाची पूजा करतो कधीतरी महिन्यातून एकदा, काही नाही. ते काही काहींचं देवाची पूजा सुद्धा पाहण्यासारखी असते. हो, त्या देवाला वस्त्र वेगवेगळे, अलंकार वेगवेगळे. हो, किरीट वेगळा, कुंडल वेगळा, केशर वेगळा, टिळा वेगळा. ज्ञानोबारायांचा गणपती आहे, श्रीमंताचा गणपती आहे. सामान्य माणसाचा गणपती आहे का तो? काय श्रीमंत अमृतानुभवती कोवी आली बघा. श्रीमंत ज्ञानदेव म्हणे श्रीमंत. हा, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभव अमृत. हा, घेऊनी जीवन मुक्त, सेवनी जीवन मुक्त हेची होती. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे श्रीमंत आहे म्हणे. माहेरे श्रीमंते होती तू मायशी. पण ज्ञानोबाराय म्हणतात हे अनुभवामृत आहे, हे सुद्धा श्रीमंत आहे. आणि मग असा गणपती ज्ञानोबाराय त्या ठिकाणी तयार करत असताना आता गणपती बाप्पाचे कपडे कसे आहेत? गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे. तर स्थूल दृष्टीने जर पाहिलं तर गणपतीचे कपडे जे असतात, एक पितांबर असतो, उत्तरीय वरती वस्त्रात शेला वगैरे असतो. ज्ञानोबारायने हा जो गणपती वाङ्मयीन सांगितलेला आहे, मग वाङ्मयीनच त्याला कपडे असले पाहिजेत. म्हणून हे वाङ्मयीन कपडे कोणते त्याचा विचार पुढच्या ओळीत आहे. आजची ओळी आपली चिंतनाची ते वाचा सर्वांनी. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेत साहित्य वाने सपूर उजाळाचे. ज्ञानोबारांचे शब्द आहेत ते. पदबंध नागर कसा असला पाहिजे ते याच्यात सांगितले. वर पाहिलं तर हे शब्द कळणार नाहीत. काय पदबंध नागर? विचारा, किती मोठा विद्वान असला, पदबंध नागर म्हणजे काय? तेची रंगातील अंबर. ज्ञानोबाराय म्हणतात या काव्यामध्ये आतापर्यंत जे काव्य सांगितलं किंवा इथून पुढे सांगणार आहेत, ही वाङ्मयीन गणपती आहे. त्या वाङ्मयामध्ये, सगळ्या वाङ्मयामध्ये शरीर काय सांगितलं, अवयव काय सांगितले, रथ अलंकार काय सांगितले, पण त्या वाङ्मयामध्ये असणारे आता कपडे सांगतात. कपड्यामुळे आणखीन विशेष शोभा असते. जसं वेद शरीर आहे, शरीर प्रगट करण्याचं स्थान आहे स्मृती, अवयव. त्याला विशेष शोभा आणण्याकरता पुराण आहेत. म्हणजे पहिले वेद, नंतर स्मृती, आणि स्मृतीनंतर पुराण. आता पुराणानंतर ज्ञानोबाराय वाङ्मयाची शोभा आणखीन कशाने वाढते? तर वाङ्मयाची शोभा जी असते, काव्याची शोभा जी असते, ती पदबंधावर अवलंबून असते. पदबंध, आणि ते पदबंध नागर पाहिजे. पद म्हणजे काय?
पदबंध म्हणजे काय? पद कशाला म्हणतात? हा, काय व्याख्या आहे पदाची? एक असतो व्यंजन, स्वर आणि व्यंजन बनून काय होतो? स्वर आणि व्यंजन एकत्र आलं तर काय होतो? वर्ण तयार होतो. बरोबर आहे का? हा, आणि असे अनेक वर्ण बनवून एक अक्षर तयार होतं, आणि असे अनेक अक्षर एकत्र येऊन काय होतं? पद तयार, शब्द तयार होतो किंवा पद तयार होतं. संस्कृतची व्याख्या वेगळी, सुप्तिगंतम पदम म्हटलेलं आहे. याला सुप असतो किंवा तिंग असतो त्याला पद म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ राम हे पद आहे. थोडक्यात शब्द पद म्हणजे. आणि पदबंध नागर ज्ञानोबा म्हणतात त्याच्यात असलेली जी काही शब्द रचना आहे ती शब्द रचना कशी असली पाहिजे? नागर असली पाहिजे. नागर म्हणजे उत्तम, सुरेख, सुंदर, कौशल्ययुक्त, सौष्ठवासह. पद म्हणजे अक्षरांचा समूह आणि बंध म्हणजे रचना. या अक्षरांचा समूह, बंध म्हणजे शब्दरचना जी आहे. थोडक्यात शब्दरचना कौशल्यपूर्ण शब्दरचना असली पाहिजे. कारण काव्य निर्माण होण्याकरता जे शब्द आहेत ते शब्द कसे पाहिजेत? सुंदर असले पाहिजेत, मधुर असले पाहिजेत, नाद निर्माण करणारे शब्द पाहिजेत. ज्ञानोबारायांचे शब्द जे आहेत हे नाद निर्माण करणार आहेत. म्हणून काव्याची व्याख्या करताना ज्ञानोबाराय म्हणतात वाचे बरवे कवित्व. पुढं काय? कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जायचं. बाहेरचे जेवढे कवी आहेत, जेवढे काव्यावर ग्रंथ झालेले आहेत, त्यांनी काव्याची व्याख्या करताना एवढीच केली, रसात्मकम काव्यम. ज्याच्यात रस निर्माण होतो ते काव्य. ऐकताना गोड वाटलं पाहिजे, रस निर्माण झाला पाहिजे, असं वाटलं पाहिजे परत परत ऐकावं, असं मधुर काव्य पाहिजे. पण ज्ञानोबारायांचं काव्य एवढं इथपर्यंत थांबत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात रस, नुसता रस नको, नुसतं गोड वाटायला नको, त्याच्यातून परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे. नाही तर गोड बोलला, गोड बोलला, खूप गोड बोलला, भरपूर हसवलं, भरपूर रंजन केलं, पण परतत्वाला स्पर्श झाला नाही तर ज्ञानोबाराय त्याला काव्यच म्हणायला तयार नाही. म्हणजे अशी व्याख्या काव्याची फक्त ज्ञानोबारायांनी केली. काव्यावर अनेक ग्रंथ आहेत, साहित्य दर्पण आहे, आणखीन बरेच आहेत, पण सगळ्या काव्यकारांनी काव्याची व्याख्या करताना केली रसात्मक पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात नुसतं रसात्मक नको, वाचे बरवे कवित्व. पहिलं कवित्व बरवं असलं पाहिजे, म्हणजे ते कानाला गोड लागलं पाहिजे, मधुर शब्द बाहेर आले पाहिजेत, कठोर शब्द नकोत, लागेल असं नको. पण ज्ञानोबारायांनी बोलताना कसं बोलावं सगळं लिहिलंय, आपल्याला माहिती आहे. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक तर खरं पाहिजे, पण काही लोक खरं बोलतात पण बरं नसतं. मवाळ पाहिजे, मितलं पाहिजे कामापुरतच, आणि रसाळ पाहिजे. कसे इतके रसाळ पाहिजेत की शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. परिसता होय माय बाप म्हटलं. ऐकत असताना आपल्याला असं वाटलं पाहिजे हे माझे आई वडील बोलतात की काय. हा, मग प्रार्थीला उपाय, विपाय, विपाय उपाय नाही, मग प्रार्थीला विपाय. जरी लोभे बोलो जाये तरी परिसतया, म्हणजे परिसेतया म्हणजे ऐकत असतो त्याला. होय माये बाप, त्याला असं वाटतं आपले आईबाप बोलतात.
म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये 12 दोष येतात. आपली गाडी तिकडे जाईल, त्यामुळे आपल्याला हे पाहायचं. वाणीतले 6 गुण आणि 12 दोष ज्ञानोबारायांनी सांगितले. कसं बोललं पाहिजे. शब्द रचनाची जी आहे ते पदबंध नागर. नागर म्हणजे काय? ज्ञानोबारायांचा नागर शब्द आवडीचा आहे. मला वाटतं ज्ञानेश्वरीत नागर शब्द आलाय. कुठं आलाय? नगरांतरी वशिजे तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. तो कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू, सांगोणी दाऊ प्रबंधू ओवियेचा. तो प्रसंग असे नागर, सगळ धर्माशी आगर, विवेक अमृत सागर प्रांतहीनू. नागर म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, नगरात गेला ना एखादा मनुष्य तो लगेच नागर होतो, शहाणा होतो. आळंदीत आला की आळंदीत शहाणा होतो थोडाफार. का अति शहाणा होतो? शहरात गेल्यानंतर एखादा खेडवळ मनुष्य असतो, त्याला काहीच कळत नाही, पण शहरात गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्याला कळायला लागतात. आता इथे नागर शब्द जो आहे हा वाङ्मयाच्या दृष्टीने नागर आहे. प्रत्येक गोष्टीतला नागर वेगळा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात पदबंध जो आहे तो नागर असला पाहिजे. तर शब्द रचनेमध्ये काव्याचा, त्या शब्दाची रचना कशी करायची त्याला काव्याची रीती म्हणतात. त्या रीतीचे 3 प्रकार सांगितले वैकुंठवासी गुरुवरे दुंडा महाराजांनी. काव्यातल्या शब्दाची जी रीती आहे तो काव्याचा आत्मा आहे. शब्द कसे रचलेले आहेत, कारण त्याच्यावरच ते काव्य जे आहे ते समाजावर प्रभाव करत असतं. बोलणं इतकं महत्वाचं आहे. त्या बोलण्यामुळेच परिणाम समोरच्यावर होत असतो. असं बोलणं आहे की ते बोलणं लगेच हृदयाला जाऊन भिडतं. पहिल्यांदा बोलणं ऐकल्यानंतर गोड वाटलं पाहिजे. नुसतं शब्द गोड नको, त्यातला अर्थ चांगला असला पाहिजे. म्हणजे पहिला शब्द गोड वाटला पाहिजे, शब्दानंतर त्याचा भाव जो आहे त्यातून भाव काहीतरी प्रगट झाला पाहिजे, अर्थ प्रगट झाला पाहिजे, आणि तो अर्थ आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन गेला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांचं जे काव्य आहे ते कसं आहे? पदबंध नागर तेची रंगाथिले आंबर. म्हटले ते रंगवलेलं वस्त्र आहे. गणपती बाप्पाचं रंगवलेलं वस्त्र म्हणजे काय आहे? पदबंध नागर म्हणजे कौशल्यपूर्ण असलेली शब्दरचना, नागरी रीतीमध्ये असलेली शब्दरचना, ज्याच्यामध्ये मधुरता आहे, ज्याच्यामध्ये लालित्य आहे, अशी शब्दरचना हेच गणपती बाप्पाचं रंगवलेलं वस्त्र आहे. गणपती बाप्पांना रंगवलेलं वस्त्र आवडतं. गणपती बाप्पाचा आवडता रंग कोणता आहे? सगळं मीच सांगतो आता तुम्हाला. प्रत्येक देवाचा एक आवडता रंग असतो. हो, त्याच्यात आरतीत वर्णन केलंय ना. पितांबर घातलंय का नाही गणपतीने? काय लिहिलंय तिथं? पितांबर लिहिलंय का? पितांबर म्हणजे काय? पितांबर म्हणजे पिवळा कपडा. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, आणि गरुडावर बैसनी माझा. हा, नाचत नाचत काय गणपती आला म्हणतात ना. लाल रंगही आवडीचा आहे, पिवळा रंग आवडीचा आहे गणपती बाप्पाचा, आणि हिरवा रंग सुद्धा आवडीचा आहे म्हणतात.
रंगवलेलं वस्त्र म्हणजे काय? रंज धातू आहे त्याच्यामध्ये. रंग काय करतो? रंगवतो माणसाला. काय सुंदर पितांबर आहे हो, काय सुंदर रंग आहे हो कपड्याचा. क्षणभर मनुष्य थांबतो. हो, दुकानदार दुसऱ्याला साडी दाखवत असतो, पण हा बाहेरच थांबतो, बाहेरच कपडे बघत बसतो. का? रंगवलं त्याला त्याने. रंज धातू आहे. तसा आता हा जो कपडा आहे, हा शब्द रचना लालित्यपूर्ण माधुर्यपूर्ण काव्यामध्ये असलेली जी शब्द रचना आहे, याला पदबंध नागर म्हटलेलं ना. हा पदबंध नागर अशी शब्द रचनाच एक प्रकारचं रंगवलेलं वस्त्र आहे. म्हणजे ही शब्द रचना सुद्धा मनुष्याला रंगवणारी आहे. हो, हे रंगवणारं नाही, सगळे बिघडवणारं काम आहे. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. जनाबाई म्हणतात, माझा रंग तुझ्या गुणी म्हणे नामयाची जणी. माझा रंग तुझ्या गुणी म्हणे नामयाची जणी. म्हणजे काय हो? माझा रंग तुझ्या गुणी. माझा नेहमी रंग तुझ्या गुणात असला पाहिजे. मी तुझ्या गुणात रंगली पाहिजे. मला तुझ्या रंगी रंगे रे, तू मला तुझ्या रंगात रंगव. तसं हे शब्दरचना अशी पाहिजे की त्या शब्दरचनेमुळे मनुष्य जो आहे रंगला पाहिजे. काव्यात शब्द देवा माझ्या असे दे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये असे माझे शब्द आहेत, सहज मनुष्य रंग. खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. खेचर म्हणजे जो एका जागेवर बसत नाही, सारखा धावत राहतो. खेचर म्हणजे भूताला खेचर म्हणतात. बरोबर आहे ना? असे जे खेचर आहेत त्यांना सुद्धा सात्विकाचा पाना येईल. ऐसा बोलू बोलला, असे माझे बोल आहेत. थोडक्यात काय? तेची रंगातिले आंबर. हा, आणि त्या प्रबंधामध्ये म्हटले रंगातिले आंबर, रंगवलेला कपडा. रंगवलेला म्हणजे जसा रंगवलेला कपडा माणसाला रंगवतो, मग्न करतो, तसं पदबंध नागर या काव्यामध्ये असलेले तेची रंगातिले आंबर, तोच रंगवलेला कपडा आहे. साहित्य वाने सुपूर उजाळाचे. आणि या शब्दरचनेमध्ये असलेलं लालित्यपूर्ण मधुर असलेली शब्दरचना काव्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जे काय आलेलं साहित्य आहे ते साहित्य वाने सुपूर उजाळाचे. म्हणजे आता कपडा जो असतो त्या कपड्यामध्ये पोत असतात, आणि ते पोत थोडीशी असे, कपडा जर असा चमकदार असेल तर ते असे चमकदार पोट चमकतात, त्याचे आडवे उभे धागे चमकत असतात. तसं ज्ञानोबाराय म्हणतात याच्यामध्ये असलेलं जे काही साहित्य आहे, हे साहित्य हेच त्याच्यामध्ये असलेले चमकणारे तंतू आहेत. साहित्य वाने सपूर. सपूर म्हणजे अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत, तलम सूक्ष्म असलेलं पोत आहे. त्याच्यामध्ये असलेले जे अलंकार आहेत साहित्यामध्ये, ज्ञानोबाराय वाङ्मयामध्ये ते वाङ्मय कसं असलं पाहिजे? पदबंध नागर असलं पाहिजे, म्हणजे मधुर असलं पाहिजे, आणि मधुर आणि लालित्यपूर्ण असलं पाहिजे. आणि मधुरता येण्याकरता, त्याच्यामध्ये लालित्य येण्याकरता त्याच्यामध्ये अलंकार असावे लागतात. त्याच्यामध्ये रस असावे लागतात. काव्याचं वर्णन करतानाच
ते काव्य रसात्मक असलं म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंना प्रार्थना केली, नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपजवी माई. काय म्हटलं मी? नवरस भरवी सागरू. या नवरसाने, या नवरसाचे सागर याच्यात भरव या माझ्या काव्यामध्ये. आणि पुढं करवी उचित रत्नांचे आगरू. साहित्य सोनियाच्या खाणी आली मगाशी म्हटली आपण होय. म्हणजे या साहित्यामध्ये लालित्य येण्याकरता, माधुर्य येण्याकरता काय असावे लागतात? अलंकार असावे लागतात. त्या अलंकारामुळे ते साहित्य जे असतं ते लालित्यपूर्ण होतं, मधुर होतं. बघा ज्ञानोबारायांच्या ओळ्या म्हणायला गोड वाटतात की नाही? काही काही लोकांना अर्थ माहिती नसला तरी ते म्हणतात आम्हाला अर्थाची काही गरज नाही, नुसती ज्ञानेश्वरी म्हणायला आवडत. किती सुंदर ओळख. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम वेद्या आत्मरूपा द्या द्या द्या. शेवटी आलंय. कोणता अलंकार आहे? यमक अलंकार आहे. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आता आपला काही एवढा अभ्यास नाही, पण साहित्यिक मोठे मोठे ज्ञानेश्वरी जेव्हा पाहतात, आपण त्या दृष्टीने कधी ज्ञानेश्वरी पाहत नाही, आपला तेवढा अभ्यासही नाही. पण जेवढे मोठे मोठे साहित्यिक झाले, ज्ञानेश्वरी पाहिली की हात जोडतात. जगात जेवढं साहित्य नाही, जेवढे अलंकार नाहीत, तेवढे ज्ञानोबारांनी अलंकार याच्यात आले. म्हणजे जे अलंकार त्या मंबटाने वर्णन केले नाहीत, भवभृतीने वर्णन केले नाहीत, पूर्वीच्या ज्या साहित्यकारांनी वर्णन केले नाहीत, साहित्य दर्पणात अलंकार सापडत नाहीत, ते ज्ञानेश्वरी सापडतात. खूप विद्वान लोकांनी अभ्यास केला. आता माझ्याकडे ग्रंथ आहे, याच्यात फक्त साखरे महाराजांचा आहे. उचित रत्नांचे अलंकारू, म्हणजे ह्याच्यात फक्त अलंकाराचा विचार केलाय. एवढा मोठा ग्रंथ आहे. निस्ते अलंकार ज्ञानेश्वरीत आलेले शोधले त्याने, आणि ज्ञानेश्वरीत आले त्यांनी जे साहित्यात नाहीत तेच लिहिलेत. असाच एक ग्रंथ एवढाच मोठा साखरे महाराजांचाच आहे, नवरस भरवी सागरू. त्याच्यात ज्ञानेश्वरीतले नुसते रसच लिहिले. आता हे सगळं या ओळीवर सांगता येतं. चातुर्मासला गुरुवारी चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरी चालू आहे. ही ओळी सुरू झाली, ते सगळे अलंकार सांगून टाकले. 4 महिन्यात फक्त एवढीच ओळी झाली. याचं एकच चरण झालंय, पदबंध नागर. मी तसं करणार नाही, कारण मला एवढं येतही नाही. हे वाचावं लागेल ना सगळं. म्हणजे ज्ञानोबाराय आपण फक्त अध्यात्माच्या अंगाने पाहतो. ज्ञानोबारायांनी त्याच्यात अलंकार आणलेत, वेगवेगळे रस आणले. थोडक्यात आपलं पाहायचं. करवी काय? जेत साहित्य वाणे सपूर उजाळाचे. याच्यामध्ये अलंकारामध्ये काही शब्द अलंकार आहेत, काही अर्थ अलंकार आहेत. शब्द अलंकार कशाला म्हणतात? शब्दाची योजना अशी करायची की त्याच्यात अलंकारिकता निर्माण झाली. अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे शोभा. शब्दच असे टाकायचे की ते शोभून दिसले पाहिजेत, त्याचा उच्चार केल्यावर बरोबर शोभा वाटली पाहिजे. शब्द अलंकार. शब्द अलंकारामध्ये अनुप्रास अलंकार आहे, नंतर यमक अलंकार आहे. शब्दात हे 2 अलंकार मुख्य आहेत, आणखीन बरेच आहेत, पण पहिला आहे अनुप्रास आणि दुसरा आहे यमक. अनुप्रासामध्ये काय? एकच शब्द पुन्हा पुन्हा येत असतो. ज्ञानोबारायांच्या आणि सगळ्या ओळ्या बघा तुम्ही. देखा विवेकवंतू सुविमळू, विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेत परमानंदू केवळू महासुखाचा. किंवा ऐशे निज जनानंदे, तेने जगदादी कंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. याच्यामध्ये ज आणि न आणि द ही व्यंजनं परत परत आली. ऐशे निज जनानंदे, तेने जगदादी कंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. आपलं कशाला लक्ष जात आहे ज कडन द कडन?
नकळ. पण हा अलंकार अनुप्रास आहे ज्ञानोबरायांचा. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रबंध. जो शब्द पुन्हा पुन्हा आलाय अनुप्रास. आपल्याला मराठी व्याकरण शिकवलं ना. काकाने काकूच्या कपाटातील काळे कपडे कात्रीने करकर कापले. मराठी व्याकरणात होतं ना. कची काय झाली पुनरावृत्ती, त्याला म्हणतात अनुप्रास. इथे ज्ञानोबराय एका एका शब्दाची पुन्हा पुन्हा अनुवृत्ती करतात, त्याला अनुप्रास म्हटलंय. यमक अलंकार आहे. यमक अलंकार म्हणजे हा शेवटचा शब्द जो आहे तो पुन्हा पुन्हा तोच येतो. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. हा अलंकार तर सगळीकडेच आहे ज्ञानोबरायांचा. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्रीचरण. इथं र आणि न या दोन अक्षरांची पुनरावृत्ती शेवटी झालेली आहे. दया तेथे धर्म धर्म तेथे धर्म सुखागमू. हा वाचे बर्वे कवित्व कवित्वी रसिकत्व कवित्वी बर्वे रसिकत्व रसिकत्वी परतत्व परशु जायचं. यानंतर हे झाले शब्दाचे अलंकार, म्हणजे शब्दाची शोभा वाढवायची. अर्थाचे सुद्धा अलंकार आहेत. म्हणजे अर्थ नुसता शब्द नाही, त्याचा अर्थ सुद्धा शोभून दिसला पाहिजे. अर्थालंकारामध्ये खूप प्रकार आहेत. अर्थालंकारामध्ये सगळ्यात महत्वाचा अलंकार ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केलंय. उपमा श्लेष कोंदा कोंदी म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लेष कोंदा कोंदी. माझ्या या अक्षरामध्ये उपमा आणि श्लेष यांची कोंदा कोंदी आहे. एक उपमा अलंकार आहे आणि श्लेष अलंकार आहे. आता ज्ञानोबरांनी एवढे दोनचाच उल्लेख केला असं नाही, तर इथे जवळजवळ त्यांनी 25-30 काढलेले. ते म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त आहेत अलंकार. उपमा अलंकार कशाला म्हणतात? उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये सादृश्य भाव कल्पून उपमान हे जे आहे उपमेय जे आहे उपमानासारखंच आहे असं म्हटलं जातं, त्याला काय म्हणतात? उपमा अलंकार. म्हणजे उपमा द्यायची एखाद्याला. ज्ञानोबरांनी हा अलंकार सुरुवातीलाच वापरलाय गुरूंचं वर्णन करताना. जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहे ते तर प्रगटे महानिधी. इथं उपमा दिलेली आहे. डोळ्याला अंजन भेटल्यानंतर ज्याप्रमाणे सगळीकडे दृष्टी प्राप्त होते, किंवा का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव. किंवा भानुतेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजळले तैसे व्यासमती कवळले मिळवे विश्व. म्हणजे सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर जसं सगळं प्रकाशित होतं तसं व्यास महर्षींची बुद्धी ही कशासारखी? सूर्यासारखी. उपमा दिली. हा उपमा अलंकार झाला. त्याच्यानंतर रूपक अलंकार आहे. रूपकामध्ये आभेद सांगितलेला असतो. ही अशी रूपक ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांनी अनेक ठिकाणी, विशेष करून 15वा अध्याय कशाचा आहे? रूपकाचाच आहे. याची एके परी रूपकाची कुसरी सारी तसे वारी संसाराची. ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी रूपक केलेले. संसाराला काय म्हटलंय? अश्वत्थाचं रूपक करून त्या ठिकाणी सगळा संसार सांगितला, पिंपळाचं रूपक करून. किंवा श्रीगुरूंचं वर्णन करताना सूर्याची उपमा देऊन रूपक केलं 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला. नावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू. आता हे सांग रूपक केलं. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर इकडं काय काय होतं आणि श्रीगुरु रूपी सूर्य उगवल्यानंतर आणखीन अलौकिक गोष्टी काय काय घडतात.
दृष्टांत दिलेले ज्ञानोबाने. दृष्टांत हा सुद्धा अलंकार आहे. विषयातून मनाला काढताना किती दुःख होतं सांगताना ज्ञानोबांनी दृष्टांत दिले. जे सारसाई बिघडता होय ओहावणी वत्स काढता ना तरी भनंग दवडता भान यावणी. माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना. दृष्टांत आहे. लगेच लक्ष देतो किती त्रास होतो. तिकडे जेवढा त्रास होतो तेवढा. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साध. कोणता कोणता अलंकार झाला. हा उपमा झाला, रूपक झाला, दृष्टांत झाला. हे महत्वाचे. एक अनन्वय अलंकार आहे. अनन्वय म्हणजे उपमा देता येत नाही असे ज्यावेळेस सांगितलेलं जातं त्यावेळेस आमची आई ना आई सारखीच. तसे ज्ञानोबारायांनी हा अनन्वय अलंकार अनेक ठिकाणी वापरलाय. सांगा आता तुम्ही कुठं वापरला. हा जैशी अमृताची चवी निवडजे तरी अमृताची सारखी म्हणजे. ज्ञानाची ज्ञानेची किंवा राम रावण झुंजिनले कैसे राम रावण जय. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे नवमी याचे ऐसे मी जाणे. किंवा ज्ञानाची पवित्रता ज्ञानीच आथी याला म्हणतात अनन्वय अलंकार. त्याची उपमा म्हणून अनेक अलंकार आहेत. आता श्लेष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. श्लेष म्हणजे एकाच शब्दाचे किंवा एका वाक्याचे दोन दोन अर्थ व्हायला लागले की त्याला म्हणायचं श्लेष. मेघ हे आमचे जीवन आहे किंवा मेघ जीवन देतो. ढग काय देतो. जीवन देतो. जीवन देतो म्हणजे एक अर्थ आहे पाणी आणि दुसरा अर्थ आहे जीवन म्हणजे आपल्याला जगायला हे करतो. दोन अर्थ झाले. तसं ज्ञानोबारायांनी हा श्लेष खूप वापरलाय. उदाहरण दिलंय साखरे महाराजांनी. अल्पज्ञानी मनुष्य असतो. अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी. तो कसा असतो. त्या दिव्यासारखा असतो म्हणे. आता तिथे गुण ते तुला खाये स्नेह की जाळी तर जाये जे तर ठेवे जे ते तर होय मशी आयशे. तो गुण खातो म्हणजे काय खातो. वात खातो. स्नेह जाळतो म्हणजे तेल जाळतो. पण हा जो असतो दुराचार्य मनुष्य तो काय करतो. आपले गुण खातो म्हणजे त्याला गुण दिसत नाही. स्नेह जाळत असतो म्हणजे मैत्री तोडत असतो तो. आणि जे तर ठेवी जे ते तर होय मशी यायचे. जिथं राहील दिवा तिथं काळं करतो. तसा हा दुराचारी मनुष्य जाईल तिथं काहीतरी श्लेष साधलाय ज्ञानोबारायांनी. हे सगळे अलंकार कशा करता सांगितलं. साहित्य वाणे सुपूर उजाळाचे. हे जे बोलणं आहे म्हणून वाङ्मयामध्ये आलेलं पदबंध नागर तेची रंगाथिले आंबर. हे गणपती बाप्पा तुमच्या अंगावर असलेलं या वाङ्मयात. आता तुम्ही वाङ्मय स्वरूपच आहात आणि या वाङ्मयामध्ये असलेली जे काही शब्दरचना आहे माधुर्यपूर्ण असेल लालित्यपूर्ण हेच तुमचा एक प्रकारचा पितांबर आहे किंवा हे तुमचं उत्तरीय वस्त्र आहे. आणि यामध्ये साहित्य वाणे सुपर उजाळाचे या शब्दरचनेमध्ये असलेले जे साहित्य आहेत अलंकार असतील शब्दालंकार असतील अर्थालंकार असतील हे काय आहेत ते त्या ठिकाणी याचा पोत आहे. चकचकीत पोत आहे. पुंडलिक वर हरी विठ्ठल